तर नमस्कार मराठी पब्लिक, कशात तुम्ही सगळे. GTA 5च्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. अरे आजच्या व्हिडिओमध्ये आज पुन्हा एकदा घेऊन आलो आपण GTA 5ची धमाकेदार व्हिडिओ. आणि मला माहिती आहे यार, खूप दिवसानंतर आपण व्हिडिओ आणतोय. आणि यार थोडासा विषय झाला होता ॲक्च्युली. काय आहे ना की आपण ऑलरेडी एक व्हिडिओ टाकली होती, म्हणजे हे अशा प्रकारची एक व्हिडिओ होती. पण प्रॉब्लेम काय झाला की यार यूट्यूबला काय माहिती काय चावलं, त्या भावनेला की माझी व्हिडिओ डिलीट करून टाकली. यूट्यूबला असं वाटलं की तू त्या व्हिडिओमध्ये ना काहीतरी अशी गोष्ट सांगतोय की जी ना पेड आहे, म्हणजे पैसे देऊन आणि तू त्याला फ्रीमध्ये कसं करायचं ते सांगतोय भाई. पण ते नॉर्मल गेम प्ले व्हिडिओ होता यार. आपण नॉर्मली आता माहितीचे आपण GTA 5मध्ये राजसाहेब ठाकरेंचं म्हणजे आणलेलं आहे. आणि मग त्या ठिकाणी यार आपण नॉर्मली गोष्ट केलेली आहे. पण काय वाटलं यूट्यूबला डायरेक्ट व्हिडिओ डिलीट करून टाकली. मी अपील पण केलं, यूट्यूबला मेल केला, पण भाऊने काही रिस्पॉन्सच दिला नाही मला. पण यार मग आता जाऊ द्या. आता माझ्याकडे नेमकं त्या व्हिडिओचा बॅकअप पण नव्हता. आणि त्या व्हिडिओमध्ये काय झालं की थोडासा ग्लिचेस होते, म्हणजे थोडा प्रॉब्लेम वगैरे झालाच होता. म्हणून म्हटलं जाऊ द्या, आता नवीनच व्हिडिओ बनवून टाकू. मग यार मला परत ही व्हिडिओ बनवावं लागलेली आहे. आणि परत व्हॉइस ओव्हर करा, परत एडिटिंग वगैरे करा, मग सगळे डोक्याची गणगण झाली. पण काय विषय नाही, आता व्हिडिओ आपली रेडी आहे आणि आता आपण व्हिडिओ बनवतोय. आणि त्याचबरोबर मित्रांनो, खूप खूप धन्यवाद तुमच्या सर्वांचे भाई. मागच्या व्हिडिओमध्ये म्हणजे आपली राजसाहेबांची व्हिडिओ ज्याला 70,000 व्ह्यूज गेले आणि यार खूप चांगला प्रतिसाद असा भेटतोय. आणि खूप चांगली कमेंट्स मला बघायला भेटतं की भाई. आणि काही नवीन सबस्क्रायबर पण आपल्याला भेटले. म्हणून यार अशा प्रकारची व्हिडिओज आपण आणत असतो भाई. लाईक सबस्क्राईब करून टाका यार. आणि यार आजच्या व्हिडिओमध्ये आपण साहेबांना घेऊन जाणार आहे आपल्या रायगडावर. आणि ही बघा आपली जी स्कॉर्पिओ आहे ना, आणि हिचा नंबर पण आपण नाशिकचा नंबर टाकलेला आहे ॲक्च्युली. ही स्कॉर्पिओ भाई आपली पोलीसवाली स्कॉर्पिओ आहे बघा. आणि खूप जण मला बोललेत नाही का, म्हणजे स्कॉर्पिओ ॲड करायला पाहिजे होती, कारण ताफ्यामध्ये स्कॉर्पिओ एकदम दमदार दिसते. आता भाई काय विषय नाही यार, आणली ना भावा स्कॉर्पिओ. आणि आता ही स्कॉर्पिओ घेऊन आपल्याला हॉटेलमध्ये जायचं आहे. हॉटेल म्हणजे एक ना 5 स्टार हॉटेल आहे, ज्या ठिकाणी राजसाहेब ठाकरेंना आपण म्हणजे तिथं ते राहत आहे. आणि ॲक्च्युली तिकडनं आपल्याला पिकअप करायला जायचं त्यांना. ॲक्च्युली काय ना, तिकडं पूर्ण ताफा आपण रेडी केलेला आहे. तिकडं जवळपास ना मागच्या ताफ्यापेक्षा ना एकदम जबरदस्त ताफा यावेळेस आहे. आणि थोडासा मोठा पण आहे, म्हणजे जास्तीत जास्त 7, 10, 12 गाड्या आहे आपल्या ह्यावेळेस. मी काय मित्रांनो, जास्त गाड्या पण टाकायला तयार रे, बट ना गेम तेवढा सपोर्ट नाही करत. नाही तर 20-25 गाड्या मी अशाच टाकल्या असतात ताफ्यामध्ये. पण ना गेम तसा तेवढा सपोर्ट नाही करत. म्हणून मग थोडंफार आपला मॅनेज वगैरे करावं लागतं. आणि आता नवीन व्हिडिओ बनवली ना, मी नवीन व्हिडिओ जेव्हा बनवत होतो ना मोड्स वगैरे टाकून, तेव्हा ना खूप वेळा गेम क्रॅश होत होता, तो प्रॉब्लेम येत होता. आणि जेव्हा मी अशा प्रकारचे व्हिडिओज बनवतो ना, काही एकदम तरकता भडकता GTA 5मध्ये, तेव्हा ज्या मोड्स वापरतो ना, त्यामुळे लॅपटॉपची पण थोडीशी वाट लागायला लागते. म्हणून मला लॅपटॉपची पण काळजी घ्यावी लागते ना रे, नाही तर मग लॅपटॉप खराब झाला तर मग पुढच्या व्हिडिओ कसं काय येणार आपल्या. असो, आता तर सुरुवात आहे, भविष्यामध्ये थोडा चांगला PC बनवू. तर चला मित्रांनो, पोहोचलो आपण आपल्या हॉटेलजवळ. आणि हे जे बाजूला हॉटेलचे दिसतं ना, एक मोठी बिल्डिंग आहे, ते हॉटेल ॲक्च्युली. आणि हे 7 स्टार हॉटेल आहे बरं का. आणि यार आपण काय साहेबांना काही साधेसुद्धा हॉटेलमध्ये ठेवणार आहे का भाई. लॉस सॅन्टोसमधलं सगळ्यात मोठं हॉटेल आहे, जे की 7 स्टार हॉटेल आहे. आणि बघा इथं सिक्युरिटी पण ह्या वेळेस आपण थोडी जास्त लावलेली आहे, कारण खूप जण बोलले की साहेबांना थोडीशी Z+ सिक्युरिटी दे म्हणे. आणि यावेळेस बघा स्वॅट सोल्जर पण. आणि शेजारी एकदम आर्मर गाडी यार, म्हणजे बुलेट प्रूफ गाडी आहे. तसं काही होणार तर काही नाही, पण सिक्युरिटीसाठी राहू द्यावं लागते. यावेळेस भाई थोडेसे हायवेचे इकडचे पण पोलीस आपल्याकडे आलेले आहे. सायरन चालू करून दिलं काय. स्वॅट सोल्जर आहे बरं काही. स्वॅट एकदम खतरनाक सोल्जर आहे लॉस सॅन्टोसमध्ये. एकदाची ज्या लोकांना पोलिस पकडू नाही शकत ना, त्या लोकांना ते पकडतात. आपल्या मागं पण लागतात नाही का कधीमध्ये. आपण जर लॉस सॅन्टोसमध्ये काही चोरी बिरी केली तर अशा मागं लागतात ना भाई, ते असा विषय होता. आणि इथं पण आपण झेंडे लावलेले आहे. आणि हॉटेलच्या वरती पण आपला तिरंगा झळकतोय, नाही फडकतोय सॉरी. तर एकदम क्रेझी वाटतंय. आणि सध्या हॉटेलचा पूर्ण एरिया आपण क्लीन करून दिला आहे, कारण आपल्याला साहेबांना रायगडावर फिरायला न्यायचं आहे सॉरी. आणि हे आहे आपलं ते एरिया काय म्हणतोय मी यार, काय म्हणता, एकदम सजावट आपण केली, कार्पेट वगैरे टाकली आहे, कारण साहेबांची इथं एकदम ग्रँड एंट्री होणार आहे. आणि ती जी एंट्री होणार आहे ना, ती बघून तुम्ही एकदम शॉक होशाल. तुम्ही बघा फक्त, ओके. आणि ह्यावेळेस साहेबांच्या गाडीचा नंबर बघा, हाच येणार आहे रिअलमध्ये बरं का, MH04. आणि असं काही KX काहीतरी नंबर आहे यार. मी ॲक्च्युली ना मराठीमध्ये टाकण्याचा प्रयत्न करत होतो यार, जेवढ्या पण गाड्यांचा नंबर प्लेट आहे ना सगळ्या, पण ना ते होतच नव्हतं यार. GTA 5चं व्हर्जन बदललं, त्याच्यामुळे विषय झाला. आणि हा फ्रँकलिन यार, तुझं सूटबूट घालून आला राव, एकदम गोल्डन चेन बिन, काय सीन आहे हा. आणि भाई अरे कॉफी पडली तुझी वाली, उचल. कॉफी पितोय का चहा पितोय. आणि मित्रांनो, ह्यावेळेस आपण ना हे चालवणार आहे, स्कॉर्पिओ N चालवणार आहे आपण, जी की बघा ह्यावेळेस आपण थोडी एक्स्ट्रा गाडी आणलेली आहे, जी की एकदम क्रेझी दिसते नाही का. मी तर 2-3 स्कॉर्पिओ वापरणार होतो S11,
पण म्हटल्या जवळ जास्त सेमच गाडी थोडी चांगली वाटत ना. स्कॉर्पिओ एनचा पण एकदम दमदार म्हणजे रोड प्रेझेन्स एकदम खतरनाक आहे. तर आपण स्कॉर्पिओ एन चालवणार आहे आणि ती जी टोयोटाची वेलफायर आहे ना, जी म्हणजे ज्या गाडीमध्ये राजसाहेब बसणार आहे ती चालवणार आहे फ्रँकलिन बोलला की म्हणे यावेळेस मला संधी दे म्हणे. म्हटलं ठीक आहे बाई, आता काय हरकत नाही, तू पण आपला म्हणजे होणारा नगरसेवक आहे, काय विषय नाही म्हटलं. आणि चला मग आता सुरुवात करूया. आता म्हणजे थोड्या वेळामध्ये आपले साहेब येतीलच. आणि यावेळेस बघा किती गाड्या आहे. तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की किती गाड्या लावलेल्या आपण ह्यावेळेस. थोडी महाराष्ट्र पोलिसांची पण गाडी यावेळेस थोडीशी आपण म्हणजे 2 लावल्या आहे. मागच्या वेळेस एकच होती वाटतं ना, आय थिंक एकच, ते मला आठवत नाही यार किती दिवस झाले त्या व्हिडिओला. बाकी ठीक आहे, साहेबांची एंट्री झालेली मित्रांनो. जोरदार टाळ्या वाजून साहेबांचं या ठिकाणी स्वागत करूया. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, धाडसी करारी राज साहेब आपले पाठीशी असतानाच नाही, वेड कार्यकर्त्यांचे मनात जपले, जागे भारे मागे फिरायचं नाही. तर फायनली मित्रांनो राजसाहेब ठाकरे आलेले आहेत आपल्या त्या हॉटेलमधून. आणि कशी वाटली तुम्हाला साहेबांची ग्रँड एंट्री मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि यार आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब तर करूनच द्या यार. आणि मग आता भाई टाईमपास नाही करायचा आपल्याला, कारण साहेबांना पण टाईमपास करायला अजिबात आवडत नाही. पटकन आपल्याला निघायचं आहे रायगडच्या दिशेने. आणि साहेब पण आपल्या गाडीमध्ये बसलेले आहेत. आणि भाई चला यार, टाईमपास नाही करायचा, पटकन आवरत आहे. आणि हे फोटोग्राफरची गणगण राहतेच यार, सगळीकडे फोटोग्राफरना भेटूनच जात आहे. व्हिडिओ वगैरे न्यूजवाले यांचं काही खरं नाही. चला रे आवरा रे. यावेळेस भाई मोटरसायकलचे सुद्धा पोलीस आहे आपल्याकडे, म्हणजे मोटरसायकलवर फिरणार आहे पोलीस, काय नवीन थोडी याच्यामध्ये. हा पण ते सगळे शेवटी राहतील. अरे मायकल भाऊ, तू त्याला बिचारायला का बरं उतरवलं? ट्रेवरला मी बोललो होतो की म्हटलं थोडीशी चांगली गाडी चालव, म्हणजे एखादी अशी नेतावाली गाडी नाही का, ती क्रिस्टा वगैरे आहे आपल्याकडं. पण नाही, ट्रेवरला चालवायला चांगली गाडी पण चालू शकला असता, पण ट्रेवरची ग्रँड मस्ती तर बघा. तर काय हरकत नाही मित्रांनो, आपल्या साहेबांचा ताफा निघालेला आहे रायगडच्या दिशेने. आता आरामात आपल्या गाड्या या ठिकाणी काढू आणि आपल्याला टर्न मारायचा आहे रे. मला नाही यांच्यासोबतच राहावं लागेल, नाही तर विषय काय आहे ना की मी दुसरीकडे जाईल आणि हे पाठीमागच्या ना कुठं टर्न मारून घेतात रे, असा विषय होतो. आता थोडीशी आपण गर्दी वगैरे थोडी कमी केलेली आहे आपल्या रोडावर, नाही तर बाकीचे जे लॉस सेंटर्समधले लोक आहे ना ते पूर्ण येड्यावानी गाडी चालवतात. तर मित्रांनो, जोपर्यंत आपला ताफा चांगला रोडावर लागतो तोपर्यंत मी तुम्हाला एका वेबसाईटबद्दल सांगतो. ही वेबसाईट आहे socialswap.in. या वेबसाईटवरून तुम्ही चांगल्या प्रकारचे यूट्यूब चॅनल बाय किंवा सेल करू शकतात. जर का तुम्हाला यूट्यूबर बनायचं आणि शून्यापासून सुरुवात न करायची आहे आणि चांगलं पैसे वगैरे जर तुम्हाला खर्च करायचे असतील तुमच्या यूट्यूब चॅनलवर, तर तुम्ही या ठिकाणाहून यूट्यूब चॅनल विकत घेऊ शकतात. आणि किंवा जर का तुमच्याकडे काही यूट्यूब चॅनल असतील कोणत्याही प्रकारचे, ज्याच्यावर किती पण सबस्क्रायबर असतील, आणि जर का ते तुम्हाला विकायचं असेल आणि पैसे कमवायचे असेल त्याच्याने, तर तुम्ही ह्या वेबसाईटवर जाऊन ते चॅनल विकू पण शकतात. अधिक माहितीकरिता तुम्ही डिस्क्रिप्शन आणि कमेंट बॉक्समध्ये एक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे. त्या व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन करा आणि लवकरात लवकर जॉईन करा यार. जर का समजा तुम्हाला भविष्यामध्ये यूट्यूब चॅनल सुरू करायचं असेल तर ते तुम्हाला खूपच मदत करू शकतं. आणि 100% ट्रस्टेड भावांना कोणत्याही प्रकारचा फ्रॉड तुमच्यासोबत केला जाणार नाही. आणि हे अशा प्रकारच्या गोष्टी असतात ना, हे लिगल असतात, कोणत्याही काही वाईट गोष्ट नाही भावांनो. ज्याला पण यूट्यूब चॅनल बाय किंवा सेल करायचं असेल तर तो ह्या वेबसाईटला जाऊ शकतात. आणि डिस्क्रिप्शन आणि कमेंटमध्ये तुम्हाला एका व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे, त्या व्हॉट्सअप ग्रुपला पण तुम्ही जॉईन करू शकतात. आणि यार मित्रांनो, खूप जण मला कमेंट करत असतात की म्हणे भाऊ GTA 5 वगैरे मला कसं डाउनलोड करायचं ते सांग. तर विषय काय ना की मी त्या गोष्टी यूट्यूबला नाही सांगू शकत. आणि यूट्यूबला सांगितलं का यूट्यूब अशा व्हिडिओ डाउनलोड करून देतं, मग तो प्रॉब्लेम येतो. मग जर का तुम्हाला हवं असेल GTA 5 तर तुम्ही इंस्टाग्रामला मला मेसेज करा. आणि अजून एक मित्रांनो, ज्याच्याकडे पण GTA 5 असेल आणि ज्याला पण अशा प्रकारचे मोड्स टाकायचे असतील, म्हणजे जे की आपण आपल्या व्हिडिओमध्ये दाखवतो, महाराजांची मूर्ती असेल, बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती असेल, गणपती, बँडची गाडी, अजून लालपरी, प्रतापगड, रायगड, अशा प्रकारचे गड किल्ले जर तुम्हाला हवे असतील तुमच्या GTA 5 गेमसाठी, तर तुम्ही आपल्या GTA महाराष्ट्र मोड्स या वेबसाईटला जाऊ शकतात. तर त्या वेबसाईटवरून तुम्ही ते सगळे मोड्स विकत घेऊ शकतात. आणि एक चांगला असा सध्या डिस्काउंट पण चालू आहे. जर तुम्ही माझं कुपन कोड वापरशाल MH मराठी गेमर, तर तुम्हाला चांगला डिस्काउंटसुद्धा त्याच्यामध्ये भेटू शकतो. याच्याने काय ना की थोडासा सपोर्ट होऊन जातो यार. ज्याच्याकडे पण GTA 5 असेल तर बनवा यार, तुम्ही पण अशा प्रकारचं यूट्यूब चॅनल सुरू करा. बाकी जाऊ दे, आता बडबड खूप झालेली आहे. आणि तुम्ही आता सगळ्यांनी एकदम मजेमध्ये आपल्या साहेबांच्या ताफ्याची थोडासा आनंद घ्या. आणि मी यार गाणे लावायचा विषय असा आहे ना भावांनो, मी म्हणजे प्रयत्न करतो, समजा आता लावतोय मग ओके, तर ना कॉपीराईट येऊन जातो रे. कॉपीराईट आला ना यार, एवढा संताप येतो ना मला, तेच कळत नाही मी काय करावं यार. आणि मला असं वाटतंय मागच्या व्हिडिओमध्ये पण असाच काहीतरी सीन झाला असेल कॉपीराईट गाण्यामुळं, आणि म्हणून यूट्यूबने ती व्हिडिओ डिलीट करून टाकली. यार संताप येतो आता, नेमकं करावं तरी काय, गाण्याशिवाय मजा नाही ना रे.
पण भाई पाऊस पण पडायला लागला इथं, विजा पण कडकायला लागतंय, पण मजा येते रे पावसामध्ये, असा जबरदस्त आपला ताफा निघतोय ना भाई. आभाळ फाटलंय पडव्याच्या आगीनं रान सार पेटलंय झाला या राख बघा देश सारा, तोंड दाबून बुक्यांचा भर्रा, समुद्राच्या पोटातलं पाणी आटलंय. तुमच्या राजाला साथ द्या, तुमच्या राजाला, तुमच्या राजाला साथ द्या, तुमच्या राजाला साथ द्या. काय विषय मित्रांनो, पोहोचलो आपण आपल्या लोकेशनवर ताफा घेऊन. आणि मित्रांनो विषय काय आहे ना, की आपल्याला जायचं आहे रायगडावर. रायगडावर आहे ना आपल्या काही म्हणजे गाड्या वगैरे तिकडे जात नाही, तर मग त्या ठिकाणी आपल्याकडं ना हेलिकॉप्टर आहे, आणि त्या हेलिकॉप्टरमध्ये आपण आपल्या साहेबांना म्हणजे घेऊन जाणार आहे रायगडावर. आणि ह्या ज्या गाड्या आहेत ना त्या सध्या आपण इथंच ठेवणार आहे, आणि आपल्याला परत हेलिकॉप्टरनीच वापस इकडं पण यायचं आहे, आणि याच गाड्यांनी वापस हॉटेलकडे जायचं आहे म्हणजे साहेबांना घेऊन. आणि मग चला आता साहेब आपल्या गाडीमधनं खाली उतरतील, यावेळेस पण एखादा धमाकेदार गाणं लावू यार. तर काय विषय नाही मित्रांनो, तयार आहोत आपण सगळे रायगडाकडे प्रस्थान करण्याकरिता, आणि हेलिकॉप्टर पण आपलं तयार आहे. पायलट भाऊनी पण सुरुवात करून दिली आहे. पायलट भाऊ आपला थोडासा वयस्कर वाटू राहिला, म्हणजे भाई एक्सपिरियन्स कार्यकर्ता असलंच नाही का. आणि साहेब बसतील पाठीमागं. आता आपला जो फ्रँकलिन बोलला की म्हणजे मी पुढे बसतो म्हणजे पायलटच्या बाजूला, काय की त्याला पण हेलिकॉप्टर उडवायचं शिकायचं आहे. म्हटलं काय म्हटलं यार, काय माणूस आहे चांगलं, तू नगरसेवक होणार आहे, तुला हेलिकॉप्टर उडवायचं आहे. हा भाई थोडंसं प्रॅक्टिस राहू द्यायची नाही का. मायकेल भाऊला आहे रे तशी प्रॅक्टिस. आणि आपण बसतो आहे इकडे पाठीमागं साहेबांच्या शेजारी. भाई आपण यार होणार आहे आमदार आहे यार लॉस सॅन्टोसचे, आपण काही मागून थोडी येणार आहे यार. एक विचार करतो, ट्रेवर पण बोलत होता म्हणे मला पण यायचं आहे, पण भाई हेलिकॉप्टरमध्ये एवढी जागा नाही ना रे, दाबून तुबून थोडी भरू शकतो आपण हेलिकॉप्टरमध्ये. ठीक आहे तर चला यार, आपण रेडी आहे आपलं हेलिकॉप्टर टेक ऑफ करायला. रेडी भाई, बोलू तर दे यार. पायलट भाई एकदम शातीर नाही का, बोलायची चान्सच्या आधी उडवून टाकलं राव भाई. अरे भाऊ तू थोडंसं आरामात चालू, काय मला एक तर भीती वाटते हाईटवरून, तिथं वरती फटाके पण फुटू राहिले, फटाक्यांपासून लांब घे रे बाबा. ठीक आहे तर काय हरकत नाही यार. खालच्या बाजूला आपले कार्यकर्ते आहे. हे हेलिकॉप्टर असं खालून ना असं ते मच्छरवाणीच वाटतं राव खालून बघतो ना आपण एकदम असं कसं तरी वाटतं. ओके चला, हे ट्रेवरचं गाव आहे बरं का, सँडी शोर, तुम्हाला माहिती असेल. ओके, आणि हा एक तलाव आहे. ॲक्च्युली ह्या तलावामधूनच आपण सोनं चोरलं आहे बरं का. तुम्हाला माहिती असेल आपले पंचवटी इथंच आहे, आणि पंचवटीच्या मध्ये जे सोनं लपवलं होतं ना एखादा नदी, तर ते सोनं आपण चोरलेलं आहे. त्या व्हिडिओ पण जाऊन बघा यार, थोडंसं कसं त्या व्हिडिओचा पण थोडासा रीच वाढवा. त्या ना आपण टेक्नो गेमरसारखे स्टोरी मोड बनवतो आहे बरं का. त्याच्यामध्ये पण तुम्ही सांगा, आणि या व्हिडिओमध्ये पण तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की आपण साहेबांच्या ताफ्यामध्ये अजून काही ॲड करायला पाहिजे का.
कारण ना खूप जण म्हणजे ना की अजून थोड्याशा गाड्या वाढव, तर मी थोडा प्रयत्न केला आहे, पण याच्यापेक्षा नाही वाढू शकत रे गाड्या. कारण प्रॉब्लेम ना, मी आधीच बोललो की थोडा गेमला क्रॅश होतो. थोडं काहीतरी वेगळं सांगा इम्प्रूव्हमेंट करायला. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये ना आपण ना शिवनेरी किल्ला फिरायला जाणार आहे भावांनो, साहेबांना घेऊन. आणि यार भावांनो, खालच्या बाजूला एकदम क्लिअर वातावरण होतं, आणि जसं मी वरती आलो थोडं डोंगरावर काहीच दिसत नाही आहे. दिसतंय, थोडंफार दिसतंय बघा. खालच्या बाजूला आपला रायगड किल्ला आहे. म्हणजे पाऊस आणि वादळी वारे चालू नाही करावं. काय झालं काय नेमकं यार, पाऊस वादळी वारे अचानक कसं खायला लागले. इथं तर हिवाळा चालू आहे. अमेरिकेमध्ये काय पण होऊ शकतं राव, काय सांगता नाही येत. आणि हा पायलट ना थोडंसं आरामात लँड कर. ओके भाई, जबरदस्त एक्सपिरियन्स कार्यकर्ता आहे नाही का राव. अरे तिकडे नाही थोडंसं असं टर्न मारा यार. ओ अरे तो इकडं कोणाला एक सिक्युरिटी उभा होता, त्याच्यात थोबाडायला लागला असं डायरेक्ट हे. अरे म्हटलं काय माणूस आहे यार. ओके, याचं काय हरकत नाही. पाऊस थांबायची आपण वाट बघत होतो, आणि आता थांबलेला आहे पाऊस. आणि आपले साहेब पण उतरले, आपल्याला पण उतरावं लागेल रे यार. आणि मग निघूया आपण रायगड बघायला. आणि जर का तुम्ही पण रायगड किल्ला नसेल बघितलेला आपल्या GTA 5 मध्ये, तर आता बघून घ्या यार. आणि रायगड कसा वाटला ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर साहेब चालले रायगडकडं, आपल्याला पाठीमागं जावं लागेल त्यांच्या. आणि मित्रांनो, एक गोष्ट सांगायची तुम्हाला. मला ना जेव्हा पण आपण म्हणजे थोडी पॉप्युलॅरिटी होऊ, महाराष्ट्रभर आपलं नाव वगैरे जेव्हा गाजल ना, तर तेव्हा ना एक माझं स्वप्न पूर्ण करायचं आहे मला, की आपण काय करू की एक टीम बनवू. जेवढे पण आपले भारतात जेवढे पण महाराजांचे गडकिल्ले आहेत ना, त्याच्या आसपास राहणारे जेवढे पण लोक असतील ना, प्रत्येक आपण आपल्या मंडळींची काय करू, एक टीम बनवू, एक ग्रुप. आणि स्वतःच्या खिशातनं पैसा खर्च करेल. बघा आता तुमची इच्छा असेल तर आपण ते नक्की करू. स्वतःच्या खिशातनं पैसा खर्च करून जेवढे पण गडकिल्ले आहेत ना, ते आपल्याला दुरुस्त करायचे. तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की आपण हे करायचं का नाही. म्हणजे मला करायचंच आहे ते. आणि थोडाफार सपोर्ट आपण आपल्या राजसाहेबांकडनं पण बघण्याचा प्रयत्न करू. कारण एक दिवशी तो दिवस लांब नाही, ज्या दिवशी मी साहेबांना जाऊन स्वतः हे गोष्ट माझ्या तोंडातून सांगेल. आणि जेव्हा मी सांगेल ना, तेव्हा मी ते तुम्हाला पण दाखवेल. आणि मग त्यावेळेस आपण बघू की साहेबांचं काय मत आहे. म्हणजे राजसाहेब ठाकरेंचं रियालिटीमध्ये सांगतोय बरं का, खरोखरमध्ये. हे काय मी हवेमध्ये नाही बोलत आहे. एक दिवशी नक्की मी त्यांना भेटणार, आणि त्यावेळेस मी हा विषय नक्की काढणार. मग त्यावेळेस आपण हे सगळं स्वतःच्या हाताने करणार. बाकी तुम्ही मला सांगा की तुम्हाला हा विचार कसा वाटतोय. तर काय विषय नाही मित्रांनो, फायनली आपण रायगड किल्ला साहेबांना दाखवलेला आहे. साहेबांना खूपच आवडलेलं आहे. आणि इथले जे पण कार्यकर्ते, जे म्हणजे इथले राहणारे लोक, जे पण इथं पर्यटन आलेले आहे ना, त्यांच्यासोबत साहेब या ठिकाणी थोडंसं बोल वगैरे करतात. आणि इथं भाई कलाकार लोक पण भेटले नाही का, गिटार वाजवून. साहेबांना यार कलाकार लोकांना खूपच प्रेम आहे नाही का, असं वाटतं. म्हणजे कलाकार लोक खूपच आवडतात आपल्या राजसाहेबांना. तर भाई गिटारवाला कार्यकर्त्यांनी भाई फोटोवाले यार जिकडं तिकडं भेटूनच जातं यार. लोकांना काय माहिती कसं काय कळून जातं यार इथनं. आपण तर काही जास्त लोकांना सांगितलं नव्हतं. बाकी फ्रँकलिन भाऊ तो फुल दुर्बिनने खालचं वातावरण बघू राहिला. बाकी जबरदस्त आहे रे हा इकडचा सीन. आणि वातावरण पण एक नंबर आहे. रात्री म्हणजे जास्त मजा येते रे इथं. कारण काय ना, थोडं आपण लाईटिंग वगैरे लावलेत नाही इथं. लाईटिंग रात्रीमध्ये थोडी जास्त मजा येते. बाकी कसा वाटला तुम्हाला पण रायगड किल्ला, मला नक्की सांगा. तर चला यार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढं. जर का व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला करा लाईक, चॅनलवर नवीन असेल सबस्क्राईब करा. अशा प्रकारच्या मराठीमध्ये GTA 5च्या व्हिडिओज बघण्याकरिता. आणि बघायला विसरू नका, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जाणार आहोत शिवनेरी किल्ल्यावर राजसाहेबांना घेऊन. आणि तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये ज्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे, त्या व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन करा. आणि ज्याच्याकडे पण GTA 5 आहे त्यांनी आपलं GTA 5चे मोड्स नक्की बाय करा यार. MH मराठी गेमर कुपन कोड यूज करा, तुम्हाला नक्की चांगला असं डिस्काउंट भेटेल. सपोर्ट होऊन जातो चॅनलला. आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करायला विसरू नका, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये. लवकरात लवकर आपले जवळपास 4-5 हजार फॉलोअर पूर्ण करून द्या यार. 5,000 ठीक आहे, जास्त नाही, फक्त 5,000 फॉलोअर पूर्ण करा. बाकी पुढचं बघू आपण. ओके, चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, जय महाराष्ट्र.